नमस्कार. ज्ञानेश्वरी दर्शन या आपल्या चॅनलवर सुरू असलेल्या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत ज्ञानेश्वरी अध्याय 7. 6व्या अध्यायात आपण बघितलं की योगाचा प्रवास कसा असतो, मन शुद्ध कसं करायचं, मन एकाग्र कसं करायचं आणि साधनेत अडथळा आला तरी साधक कसा पुढे जातो हे श्रीकृष्णांनी आपल्याला सांगितलं. साधनेचा मार्ग समजल्यानंतर आता पुढे प्रश्न उभा राहतो की ज्या परमसत्याची साधना आवश्यक आहे किंवा ज्या परमसत्याची साधना करायची आहे ते सत्य नेमकं काय आहे. आणि म्हणूनच ज्ञानेश्वरी आपल्याला घेऊन जाते अध्याय 7व्याकडे. या अध्यायात श्रीकृष्ण स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान देतात. ज्ञान आणि विज्ञान, माया आणि परमसत्य. तर ह्याबद्दल आपण या अध्यायात बघणार आहोत. साधनेनंतर येणारं स्पष्ट ज्ञान काय आहे हा या 7व्या अध्यायाचा मुख्य विषय आहे. 6व्या अध्यायात योग साधनेचा परमोच्च अर्थ सांगितल्यानंतर आता श्रीकृष्ण अर्जुनाला त्याचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकणारं ज्ञान देऊ लागतात. अर्जुनाचं मन आता स्थिर झालंय, श्रद्धा दृढ झाली आहे आणि तो पूर्णपणे श्रीकृष्णांवर विश्वास ठेवून योग मार्गावर उभा आहे. आणि अशा योग्य क्षणी श्रीकृष्ण म्हणतात की हे पार्था, तुझं मन माझ्या ठिकाणी आसक्त झालंय. तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून योगाचरण करतोयस. म्हणून आता मी तुला असा मार्ग सांगतो की ज्यामुळे तू मला पूर्णत्वाने कोणतीही शंका मनात न ठेवता जाणशील. हे धनंजय, माझ्यापासून वेगळं असं या सृष्टीत काहीही नाही. जसं सुवर्णसूत्रामध्ये मण्यांची माळ गुंफलेली असते आणि मण्यांना वेगळं अस्तित्व नसतं, तसं हे संपूर्ण जग माझ्यात गुंफलेलं आहे. पाण्यातील रस, चंद्रसूर्यांमधील तेज मी आहे, सर्व वेदांमधील ओंकार मी आहे, पृथ्वीतील शुद्ध गंध, अग्नीतील तेज, सर्व प्राणीमात्रांचं जीवन आणि तपस्व्यांच्या तपामध्ये असलेली शक्ती हे सारे माझेच रूप आहे. सर्व जगाचा आदी कारण आणि अंतिम आधार मीच आहे. प्राण्यांमध्ये शाश्वत बीज मी आहे, बुद्धिमानांची बुद्धी मी आहे आणि संयमींच्या संयमामागील सामर्थ्यसुद्धा माझंच आहे. बलवानांमध्ये जे अढळ आणि धर्मयुक्त बळ आहे ते माझीच विभूती आहे. ज्ञानी पुरुषांमध्ये जी सूक्ष्मबुद्धी प्रकटते तीही माझीच विभूती आहे. अर्जुना, असं जाण की 4 प्रकारचे पुण्यवान लोक माझी भक्ती करतात. दुःखात सापडलेले, ज्ञानाची इच्छा करणारे, ऐहिक सुखांची अपेक्षा करणारे आणि ब्रह्मज्ञान प्राप्त झालेले ज्ञानी. आणि यामध्ये जो ज्ञानी भक्त नित्य आणि अनन्य भावाने माझ्यावरच स्थिर असतो तो मला सर्वाधिक प्रिय आहे. इतर भक्त आपापल्या गरजांमुळे माझ्याकडे येतात, पण जो मला ओळखतो, जो माझं अस्तित्व ओळखतो आणि मला मिळाल्यावर इतर काहीच शोधत नाही, तो खरा ज्ञानी भक्त. जसं वासरू पूर्णपणे गायीवर अवलंबून असतं, दुसरं त्याला काहीच माहीत नसतं, दुसरं तो काहीच जाणत नाही, म्हणून गायीची सुद्धा त्याच्यावर अपार माया असते. आणि तसंच जो भक्त मनाने, देहाने, प्राणाने आणि बुद्धीने माझ्याशी एकरूप होतो त्याच्यावर माझं अतोनात प्रेम असतं. असा ज्ञानी भक्त विषयांच्या जंजाळातून, कामक्रोधाच्या संकटातून बाहेर पडून संत संगती, शुद्ध आचरणाच्या मार्गाने माझ्याशी एकरूप होतो. त्याच्या अंतःकरणात निर्माण झालेली अनुभवाची गंगा माझ्यात विलीन होते आणि तेव्हा तो माझ्यापेक्षा वेगळा उरत नाही. खरं तर ज्याला ज्ञानी म्हणतात तो माझाच आत्मस्वरूप आहे. आणि ही गोष्ट अर्थातच शब्दात सांगण्यास कठीण असली तरी भक्तीच्या परिपूर्ण अवस्थेचा हा सर्वोच्च अर्थ आहे, असं श्रीकृष्ण म्हणताय. यानंतर श्रीकृष्ण अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन करतात. ते म्हणतात की फळाची तीव्र इच्छा मनात निर्माण झाली की त्या इच्छेच्या दाबाने अंतःकरणात कामाचा प्रवेश होतो. काम प्रवेशला की विवेक झाकोळला जातो आणि ज्ञानाचा दीप मावळतो. बाहेरून आशेच्या आंधळेपणाने आणि आतून अविवेकाच्या अंधाराने मनुष्य पूर्णपणे अज्ञानात अडकतो. आणि अशा अवस्थेत सर्वत्र उपस्थित असलेला परमात्मा जवळ असूनही त्यांना दिसत नाही. आणि मग मनुष्य इच्छित फळ मिळवण्यासाठी वेगवेगळ्या देवतांकडे वळतात. आधीच देहाशी स्वतःला एकरूप मानणारे हे लोक भोगाच्या लालसेमुळे इतके दीन होतात, विषय सुखाच्या अपेक्षेने इतर देवतांची भक्ती ते मोठ्या आस्थेने करू लागतात. त्या देवतेच्या उपासनेसाठी जे जे नियम, विधी आणि उपचारशास्त्रात सांगितलेले असतात ते सर्व ते नीट समजून घेऊन श्रद्धेने आचरणात आणतात. परंतु जेव्हा एखादा भक्त ज्या देवतेची श्रद्धेने उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या भक्ताची श्रद्धा त्या देवतेकडे स्थिर करणारा मीच असतो. खरं तर जो ज्या देवतेला भजतो त्याची इच्छा पूर्ण करणारा देखील मीच आहे, परंतु हे सत्य त्याला कळत नाही. वेगवेगळ्या देवतांमध्ये भिन्नता आहे अशी त्याची समजूत राहते आणि त्यामुळे तो परमात्म्याच्या एकत्वाला ओळखू शकत नाही.
अतिशय गहन, अतिशय सूक्ष्म असं तत्त्वज्ञान श्रीकृष्ण अर्जुनाबरोबर आपल्या सगळ्यांना हे सांगतायत. श्रद्धेने युक्त होऊन मनुष्य देवतेची उपासना करतो आणि त्या देवतेकडून मिळणारी जी फळं आहेत ती प्रत्यक्षात माझ्याच शक्तीने दिली जातात. इच्छित कार्य सिद्ध होईपर्यंत तो त्या उपासनेचे नियम काटेकोरपणे पाळतो आणि त्याला त्यानुसार फळंही मिळतं. पण ही फळं नाशवंत असतात, कारण ती कल्पनांच्या आणि इच्छांच्या मर्यादेतली असतात. सगळं काही माझ्यामुळेच घडतं, पण तरीही हे त्या भक्तांना कळत नाही आणि म्हणूनच ते क्षणभंगूर सुखांपुरतेच अडकून राहतात, शाश्वत सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही. ज्या पुण्यकर्मी पुरुषांचं पाप पूर्णपणे क्षीण झालेलं असतं ते सुख दुःख लाभ हानी अशा द्वंद्वातून मुक्त होतात आणि एकनिष्ठ भावाने माझी भक्ती करतात. थोडक्यात श्रीकृष्ण सांगतात की ज्यामध्ये मी नाही असा कुठलाच पदार्थ अस्तित्वात नाही. मी सर्वत्र सर्व काळ अनादी अनंत आहे. तरीही जीव मला का विसरतो याचं कारण सांगताना भगवान पुढे स्पष्ट करतात की देहाशी एकरूप झाल्यामुळे खरा अभिमान उत्पन्न होतो आणि त्या अभिमानातून इच्छा जन्माला येते. इच्छेचं रूपांतर कामात होतं आणि कामातून पुढे क्रोध, द्वेष आणि मोह निर्माण होतात. याच कारणांनी जीव माझ्याकडे येणारा खरा मार्ग सोडून निषिद्ध मार्गाला लागतो आणि परिणामी जन्ममरणाच्या दुःखद चक्रात अडकतो. या साऱ्या प्रवाहातून फार थोडेच पुण्यवान आणि विवेकी लोक सुटतात. ते आपल्या बुद्धीला भ्रम पडू देत नाही. सरळ आणि शुद्ध मार्गाने चालत परब्रह्मरूपी अंतिम मुक्कामाला ते पोहोचतात आणि कृतकृत्य होतात. जे माझ्या स्वरूपात एकरूप झालेले असतात त्यांना देहत्यागाच्या वेळी सामान्य जीवांना होणारी भीती, व्याकुळता आणि कष्ट मुळीच भोगावे लागत नाही. तर अशा प्रकारे अध्यायाच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत की परमानंदाने परिपूर्ण अशा श्रीकृष्णांच्या वचनांनी अर्जुन अतिशय मंत्रमुग्ध झालाय. स्वर्ग सुखही त्याला त्यापुढे फिकं वाटतंय आणि अर्थातच त्या शब्दात एवढी गहनता, एवढी गोडी आहे की थोडं ऐकून समाधान मानणं आता अर्जुनासाठी शक्य नव्हतं. आणि म्हणूनच अध्यायाच्या अखेरीस श्रीकृष्णांनी ज्या सूक्ष्म तत्वाची मांडणी केली ते पूर्णपणे अर्जुनाला समजलेलं नाहीये. आणखीन प्रश्न त्याच्या मनात निर्माण झालेत आणि अतिशय नम्रतेने, अतिशय विवेकाने 7 प्रश्न तो श्रीकृष्णांना विचारतो आणि ह्याच 7 प्रश्नांनी अध्याय 8ची सुरुवात होते. तर अशा प्रकारे अध्याय 7 इथे समाप्त होतो. भेटूया पुढच्या भागात. त्याआधी हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.